मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आजची जी काही गोष्ट असा ती आतापर्यंतची सगळ्यात वेगळी आणि तेवढीच ती भयंकर गोष्ट असा. एका ब्राह्मण मुलीच्या भूताची ही गोष्ट असा. तिचा आता कसा भूत बनला, नेमको काय प्रकार घडलो ता तुमका ही संपूर्ण गोष्ट ऐकल्यावर समजातच. पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको. एक ब्राह्मण कुटुंबीय होता आणि त्यांच्याच कुटुंबासोबत ह्यो सगळो प्रकार घडलो होतो. त्या कुटुंबात एक मुलगी जिचं नाव होतं वैशू आणि तिचे आईवडील असे तिघजण राहायचे. आता ही घटना ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणाचं नाव तर मी तुमका सांगूक शकत नाही, कारण त्या ठिकाणी जे काय गाव असत ते आक्षेप घेऊ शकतात, कारण या गोष्टीसोबत त्यांचे भावना जोडलेल्या असत आणि ही एकदम सत्य घटना असा. तर झाला असा होता, एक हायवे होतो आणि त्या हायवेच्या दोनवल्या बाजूक नुसता घनदाट जंगल वाढलेला होता. म्हणजे तो परिसर तसं बघूक गेलो तर पूर्ण ओसाड होतो आणि मधून तो हायवे जायचो. हायवे असल्यामुळे बऱ्यापैकी त्या रस्त्यावर वाहनांची रहदारी असायची. पण जर तुम्ही हायवे सोडून बाजूक गेलास तर मात्र आतमध्ये जंगलात कोणाचीच जागमाग गावत नसायची आणि त्या जंगलसुद्धा तसा भयानकच होता. पण त्या जंगलाच्या अवतीभोवती काही छोटी मोठी गावं होती. पण एका बिल्डरने हायवेक लागण जो जंगली भाग होतो तो विकत घेतल्यान. तसो पण तो एकदम ओसाड असल्यामुळे तेका तो कमी दरात गावलो. तेका थंय एक सोसायटी बांधूची होती आणि तो तसो रहदारीचो भाग असल्यामुळे तेका सहजच थंय गिरायकासुद्धा गावणार होती. त्यामुळे त्यांनी थंयची जागा घेऊन संपूर्ण जंगल तोडल्यान आणि त्या ठिकाणी 7-8 बिल्डिंगी उभारल्यान आणि थंय एक सोसायटी बनवल्यान. बघता बघता माणसं त्या सोसायटीत येऊक लागली. ते खोले विकत घेऊक लागली, कारण स्वस्त दरात त्यांका ते खोले गाव होते आणि बाजूकच हायवे असल्यामुळे त्यांका येऊक जाऊकसुद्धा बरा पडायचा. पण एकच प्रश्न होतो, तो म्हणजे त्या सोसायटीच्या आजूबाजू बाकी कायच नाही होता. संपूर्ण मोकळं परिसर आणि भला मोठा वाढलेला जंगल. पण तो बिल्डर म्हणालो होतो की हळूहळू आता या सगळा डेव्हलप होतला, त्यामुळे लोकांनी थंयचे फ्लॅट विकत घेतल्याने होते. आणि त्याच सोसायटीत ह्या जो ब्राह्मण कुटुंबीय होता त्यांनीसुद्धा एक नवीन फ्लॅट घेतलेलं होतं. तशी ती जागा एकदम चांगली होती, कोणाकच काय त्रास नाही होतो, सगळा काही व्यवस्थित होता. वैशूचे जे वडील होते ते ब्राह्मण असल्यामुळे ते सगळे विद्यासंपन्न होते. म्हणजे ते ग्रह शांती करायचे. माणसाच्या पाठी काय लागला असत किंवा कसले अडथळे वगैरे येत असतील तर ते सगळा काही हात बघून बघायचे आणि त्यांच्याकडे वर्षानुवर्षांचा अनुभव होतो. त्यामुळे बरीचशी लोक त्यांच्याकडे ह्या सगळा करूक यायची. आणि जेव्हापासून त्या नवीन सोसायटीत रवा केले होते तेव्हापासून ती सगळी लोक ह्या सोसायटीतच त्यांका भेटाक यायची आणि आपल्या जा काय काम असत त्या करायची. त्यामुळे ह्या नवीन जागेत येऊनसुद्धा त्यांका काही एवढं फारसं फरक पडाक नाही होतो. सगळा काही व्यवस्थित चालला होता. आणि आता वैशूचं वयसुद्धा 23-24 वय दिलेला. त्यामुळे तिचे वडील तिच्या लग्नाचं बघत होते. आधीच त्यांका सगळ्याची माहिती असल्यामुळे ते सगळे काही कुंडली वगैरे बघून जा खायचं स्थळ येत त्याची शहानिशा करायचे. बघता बघता बरीचशी स्थळं त्यांका येली, पण त्यांका म्हणावं तसा आणि त्यांच्या त्या सगळ्या कुंडलीत बसण्यासारखं स्थळ काय त्यांका गावत नाही होता. पण जवळजवळ 7-8 महिन्यानंतर त्यांका एक मुलगो गावलो आणि त्या मुलाचं स्थळ अगदी बरोबर त्यांका वयात असाच होता. सगळा काही व्यवस्थित जुळून येला. मुलान मुलीची पसंती दिल्यान आणि वैशूकसुद्धा तो मुलगा आवडलो होतो. ह्या दोघांनी होकार दिल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी साखरपुड्याचं मुहूर्त काढल्याने आणि बघता बघता ह्या दोघांचं साखरपुडंसुद्धा पार पडलो. त्यांच्या त्या साखरपुड्यात बरीचशी मंडळी इली होती, कारण वैशूच्या वडिलांची खूप ओळख होती. त्यामुळे लांब लांबसून लोक त्यांच्या मुलीच्या साखरपुड्या केलेली. त्यात त्यांच्या गावातल्या लोकांचा सुद्धा समावेश होतो.
साखरपुडा एकदम व्यवस्थित पार पडलो. पण जेव्हा लग्नाचा विषय येलो तेव्हा काहीतरी त्या दोन कुटुंबियांमध्ये बाचाबाची झाली आणि कसलं तरी भांडण झालं. आता तर कसल्या कारणांमुळे झालं ता काय समजाक नाही, पण त्या भांडण एवढा मोठा झाला की जा त्यांचं लग्न ठरलेला होता ता मोडला. म्हणजे मुलाकडच्यांनी सरळ मुलीक विरोध केल्याने आणि ते निघान केले. वैशूच्या वडिलांनी त्यांना खूप समजावचा प्रयत्न केल्याने, कारण जेव्हा लग्न मोडता तेव्हा मुलाक एवढं काही फरक पडत नाही, पण मुलीक मात्र आजूबाजूची लोक नावं ठेवतात. म्हणून ते काय काय करून मुलाकडच्यांका समजावत होते, पण त्यांनी काय ऐकाक नाही. कसलो तो राग त्यांनी डोक्यात घेतल्याने आणि लग्नाचा विषय त्यांनी सोडून दिल्याने त्यामुळे लग्न तर मोडला. आणि ह्यांच्या कुटुंबियातली सगळी लोक आपली लग्नाची वाट बघत होती, पण लग्नाचा काही ठरा नाही. आणि अशा गोष्टी जास्त वेळ काही लपन रवत नाही. शेवटी हा सगळा त्यांका समजला आणि जसा जसा लोकांका कळाक लागला की लग्न मोडला तेव्हा एक एक करून ह्यांका सगळेजण फोन लावून विचारूक लागले की हो काय झालं, असं कसं काय लग्न मोडलं, चांगलं तर स्थळ होतं. आणि जी भीती वैशूच्या वडिलांका होती अगदी तास झाला. सगळी लोक नको नको त्या बोलाक लागली. जसा की वडील स्वतः मोठे ब्राह्मण, सगळे विद्यासंपन्न, कुंडली वगैरे काढणारे, ग्रह वगैरे बघणारे, तरीसुद्धा आपल्या मुलीसाठी चांगलं स्थळ ते काढूक शकले नाही. ह्या मुलीतच काहीतरी दोष असतलो, मुलीचेच ग्रह बरे नसतले, असा काय काय लोक बोलाक लागली. आणि ती सरळ त्यांच्या तोंडावरच बोलायची, ज्याचं त्या सगळ्यांका खूपच त्रास होऊक लागलो. अक्षरशः ह्या प्रकारानंतर त्यांच्या वडिलांकडे येणारी जी माणसं होती ती सुद्धा कमी झाली, कारण त्यांना असं वाटाक लागला की ह्यांच्यात काय अर्थ नाही, हे काय नीट बघत नाही, आपल्या मुलीचंच यांका जमलं नाही तरी आमचं काय बघतले. त्यामुळे यांका घराच्या बाहेर तोंड दाखवूक सुद्धा जागा उरली नाही होती. आणि वैशूची सुद्धा परिस्थिती खूप वाईट होती. ती घरात बसन बसन एकदम गुदमाराक लागली होती. बाहेर पडला तर तिका नको नको तर लोक बोलायची, त्यामुळे तिने बाहेर पडायचा सुद्धा सोडून दिल्याने आणि त्या सगळ्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर झालो. त्यांचं मानसिक संतुलन हळूहळू बिघडाक लागला, कारण त्यांची काही एक चूक नसताना त्यांच्या वाटी हा सगळा इला होता. वैशूकसुद्धा आपल्या आईवडिलांची ती अवस्था बघवत नाही होती. तिका वाटायचा की हा सगळा माझ्यामुळे झाला. ती सतत आपल्याक दोष द्यायची. आणि एक दिवशी रात्रीची वेळ बघून वैशू घरातून बाहेर पडला आणि मी तुमका सांगितल्याप्रमाणे त्यांच्या बिल्डिंगच्या आजूबाजूक संपूर्ण जंगल होता. आणि त्याच एका जंगलात ता एकटा शिरला आणि तिने एका झाडाक गळपास लावून थंयच आत्महत्या केल्यान. पुढच्या दिवशी सकाळी त्या जंगलाच्या आजूबाजूक राहणाऱ्या गावातली लोक लाकडा गोळा करूक त्या जंगलात इली होती. तेव्हा त्यांका तो वैशूचा मृतदेह सापडलो. तेव्हा त्यांनी ही बातमी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिल्याने आणि बघता बघता वैशूच्या वडिलांका ह्या समजला. तसे ते पळत पळत थंय गेले. थंय जाऊन बघतात तर त्यांची एकुलती एक मुलगी त्यांका सोडून गेली होती. आधीच लग्नाच्या विषयामुळे त्यांच्या डोक्यावर खूप ताण होतो. आणि आता ह्या सगळा बघून त्या दोघांका जबरदस्त धक्को बसलो. त्यांका अक्षरशः जिवंतपणे मेल्यासारखाच वाटला होता. पण त्यांच्या कुटुंबियांनी त्यांका कसा बसा सावरल्याने आणि मुलीचे जे काही विधी होते ते सगळे त्यांनी पार पाडल्याने, कारण आता जा काय घडूचा होता ता घडान गेलेला. आता त्यांची मुलगी काय परत येणार नाही होती. मग त्यांच्या कुटुंबियांनी वैशूच्या आईवडिलांका गावाकडे नेल्याने, कारण त्या दोघांची अवस्था इतकी वाईट होती की ते आता एकटे राहणं शक्यच नाही होता. म्हणून ते त्यांका गावाकडे घेऊन गेले. पण हे सगळं प्रकार घडल्यानंतर थोडे काही दिवस सगळीकडे तीच चर्चा होती. पण बघता बघता ह्या सगळ्या लोक विसरली आणि ती आपापल्या कामात व्यस्त झाली. पण एक दिवशी एक असो काय प्रकार घडलो ज्यामुळे त्या जंगलाच्या आजूबाजूक राहणाऱ्या गावातल्या लोकांका जबरदस्त धक्को बसलो. म्हणजे झाला असा, त्या गावची लोक लाकडा गोळा करूसाठी किंवा गवत वगैरे कापूसाठी त्या जंगलात यायची आणि लाकडाने गवत गोळा करून घराकडे जायची. तशीच एक त्याच गावातली 17-18 वर्षांची मुलगी ढोरांका चारो कापू केली होती. चारो कापता कापता ती त्याच ठिकाणी येली ज्या ठिकाणी वैशून आत्महत्या केलेली होती. जशी ती थंय येता तसं सगळ्यात आधी ती काही एक भास झालो.
की कोणतरी तिच्या मागसून येता, कोणतरी तिचं पाठलाग करता. बरा नेमकी ती त्यावेळी एकटी होती, त्यामुळे मागसून चालण्याचा आवाज ऐकान ती जरा घाबरली. पण पहिल्यांदा तिने काय एवढं लक्ष देऊक नाही. ती जरा अजून पुढे गेली. पण जशी ती पुढे जाता तसं तिका परत मागसून आवाज येलो की कोणतरी तिच्या मागसून चलता. दुसऱ्यांदा जेव्हा ह्या सगळा घडला तेव्हा तिने म्हटल्यान की आता मी घराक जातोय, बस झालो चारो. मग जेवढं तिने चारो कापलेल्यान तो तिने डोक्यावर मारल्यान आणि ती आपल्या परत गावाकडे जाऊक लागली. पण जशी ती थैसून वळता तसं तिच्या कानावर एका मुलीच्या रडण्याचा आवाज पडलो आणि तो आवाज एकदम तिका स्पष्ट येत होतो. एवढ्या जंगलात मुलीच्या रडण्याचा आवाज खैसून येतलो. तेव्हा ती चांगलीच घाबरली आणि अक्षरशः पळाक लागली. पळता पळता तिका पटकन कोणीतरी मागसून जोरात धक्को दिल्यान आणि ती धाडकन तोंडावरच खाली कोसळली. तिच्या डोक्यावर बांधलेला जो गावात होता त्या खाली सगळा पडला. पण पडल्यानंतर तिका कळाला की कोणीतरी आपल्याक मागसून धक्को दिल्यान, म्हणजे हय कोणतरी असा. त्यामुळे तिने त्या गावात काय परत उचलूक नाही. ती थैसून जीव घेऊन कशी बशी आपल्या गावाकडे येऊन पोचली. बरा त्यांच्या गावातली जी लोकं होती ती वर्षानुवर्षा त्याच जंगलातून लाकडा चारो वगैरे आणायची. पण इतक्या वर्षात त्यांका असो काय कधी अनुभव येऊक नाही. त्यामुळे जी मुलगी गेली होती तिका वाटला की हा जर मी लोकांका सांगितलंय तर कोण माझ्यावर विश्वास ठेवचा नाही. त्यामुळे तिने काय ह्यो प्रकार कोणाक सांगाक नाही. पण त्याच दिवशी रात्री अचानक त्या मुलीच्या वागण्यात बदल झालो. ती मोठमोठ्या नारडाक लागली, केस वगैरे सोडून थया थया नाचाक लागली. जेवणाचं ताट तर तिने लात मारूनच उडवल्यान आणि तिचा ता सगळा वागणं बघून गावकऱ्यांका कळाक अजिबात वेळ लागाक नाही की हिका काहीतरी बाहेरचा लागला. ही सकाळी जंगलात गेली होती, थयच तर काय लागला नाही ना. म्हणून त्यांनी ताबडतोब गावातल्याच एका गुरुवाक बोलवल्याने तो जो गुरु होतो तो असला बाहेरचा जर काय लागला असत तर तो लगेच उतरवायचो. म्हणजे त्यांच्या गावात असे बरेचसे प्रकार आधी घडलेले. कारण ती लोका दुपार तिपार किंवा संध्याकाळची कातरेळे खयो फिरायची, त्यामुळे असे प्रकार घडायचे. म्हणून तो गुरव इलो आणि तिने आपल्या पद्धतीन त्या मुलीक जा काय लागला होता त्या उतरवल्याने तिच्या अंगात जा काय होता त्या उतारल्यानंतर ती मुलगी परत आधीसारखी शांत झाली. मग त्यानंतर तिका काय परत तो त्रास होऊक नाही. पण या सगळ्या घटनेनंतर पुढच्या 1-2 आठवड्यातच परत एक तसंच प्रकार घडलो. कोणतरी त्यांच्याच एका गावातली बाई त्याच जंगलात गेली होती आणि तिकासुद्धा असाच काय काय ते अनुभव गावला. कोणतरी तिचं पाठलाग करता, कोणतरी एक मुलगी रडता. ती बाई तर अक्षरशः ती मुलगी कोण हा त्या बघूक गेली होती. आणि तेव्हा तिका एका झाडाच्या पाठी एक मुलगी रडताना दिसली. पण जोपर्यंत ती थंय जाऊन बघता त्याच आधी तिका थंयचा लागला. ती अक्षरशः थंय बेशुद्धच पडलेली त्यांका गावली. आणि ती बाईसुद्धा तसाच काय काय कृत्य करूक लागली. मोठमोठ्या नारडायची, केस वगैरे सोडायची. त्यामुळे मग परत त्याच गुरुवाक बोलवल्याने त्या गुरुवान परत त्या बाईवरसून काय काय करून त्या सगळं उतरवल्यान आणि मग त्या बाईक बरा वाटला. पण दुसऱ्यांदा ह्यो प्रकार त्यांच्या गावात घडल्यामुळे त्यांच्या गावात आता चर्चा होऊक लागली की ह्या जंगलात असा अचानक झाला काय. आधी तर असा काय घडा नाही होता, मग अचानक ही भुताटकी येली खैसून. तसे काय काय जण म्हणाक लागले की त्या मुलीनं आत्महत्या केल्यान तेव्हापासूनच ह्या सगळा घडता. त्या मुलीचं तर आत्मो नाही ना. असे बरेचसे गोष्टी अडेतडेच्या लोकांकडसून ऐकाक येऊक लागले. त्यामुळे त्या सगळ्यानंतर खैचीच बाई किंवा अविवाहित मुलगी त्या जंगलात एकटी दुकटी जायत नाही होती. त्यानंतर बरेच काही दिवस गेले, पण त्या लोकांका त्या जंगलात गेल्याशिवाय काय पर्याय नाही होतो. त्यांका लाकडा बिकडा लागायची. त्यामुळे एक दिवशी परत एकदा अजून एका बाई थैच्या आत्म्यान पकडल्यान ती सुद्धा परत तसाच वागाक लागली. जेव्हा तिसऱ्यांदा ह्यो प्रकार घडलो तेव्हा मात्र लोकांनी ठरवल्याने की ह्याच्यावर काहीतरी उपाय करू कोयो, नाहीतर ह्या सगळा थांबाचा नाही. म्हणून त्यांनी गुरुवांका सांगितल्याने की तुम्ही आता नुसतं त्याका उतरवू नको. तो आत्मो कोण हा, तो आमच्या गावच्या लोकांका कशाक त्रास देता ह्या शोधून काढा. म्हणून मग त्या गुरुवांनी अजून आपल्या ओळखीतल्या 4-5 माणसांका बोलावून कसले कसले विधी केल्याने, होम वगैरे घातल्याने आणि त्या बाईक समोर बसवून तो जो तिच्यातलो आत्मा होतो तिका न उतरवता त्या आत्म्याक बांधल्याने आणि त्या आत्म्याची काय इच्छा असा, तो कशाक त्रास देता त्या त्याच्याकडसून वधवून घेतल्याने
आणि जेव्हा ते ह्या सगळा करत होते तेव्हा त्यांका असा समजला की तो आत्मो वैशूचोच होतो. म्हणजे जी भीती त्या गावकऱ्यांका होती अगदी ताच घडला होता. पण त्यांका समजनाय की ती ह्या सगळा कशाक वागता, ती आमच्या गावच्या लोकांका कशाक त्रास देता. ह्याबाबत त्यांनी जेव्हा तिका विचारल्याने तेव्हा ती म्हणाली, माझं लग्न ठरला होता, मी खूप आनंदी होतोय, पण आमची कोणाचीच चूक नसताना मुलाकडच्याने त्या लग्न मोडल्याने आणि ते निघान गेले. पण त्यांचे लग्न मोडण्यामुळे त्या सगळ्याची शिक्षा माका आणि माझ्या आईवडिलांका भोगूची लागली. सगळी लोक नको नको तर माका बोलाक लागली आणि ह्या सगळ्या परिस्थितीतून माका बाहेर पडणं अशक्य वाटाक लागला. म्हणून मग शेवटी मी ह्या सगळ्या कंटाळान जंगलात येऊन आत्महत्या केलं. पण आत्महत्या करूनसुद्धा माका मुक्ती नाही भेटाक, कारण इतक्या कमी वयात माझं जीव गेलो. त्यामुळे माझं आत्म अतृप्तच रावलो. त्यामुळे माका आता काय करूचा ता समजत नाही होता. माझी हयसुद्धा खूप घुसमट होता. माका ह्या सगळ्यासून बाहेर पडायचा असा, पण माका मार्ग गावत नाही. म्हणून थंय जी कोण लोक यायची तेंका मी पकडायचंय, जेणेकरून माका काहीतरी बाहेर पडायचो मार्ग गावात. पण माका अजूनपर्यंत मार्ग गावलो नाही. त्यामुळे तुम्ही माझी मदत करा, माका हयसून मुक्त करा, माका या बंधनात अडकवू नको. माझ्या आधीच्या जीवनापेक्षा ह्या जीवन खूप भयंकर असा म्हणान अक्षरशः तिथे रडाक लागली. ता सगळं ऐकल्यानंतर ते जे गुरव होते आणि त्यांच्यासोबत जी कोण माणसं होती ते विचार करूक लागले की आता याच्यावर तोडगो काढायचो कसो, ह्या मुलीक मुक्त करायचा कसा. बरोच विचार केल्यानंतर तिने याच्यावर एक उपाय असो काढल्याने की त्या झाडाच्या भोवती एक मंदिर बांधायचा, जेणेकरून तिचो तो आत्मो थंयसून मुक्त होय. कारण तिचो आत्मो अतृप्त असा, म्हणजे ती जागा अपवित्र असा. पण आपण त्या जागी एखादं मंदिर बांधलं तर ती जागा पवित्र होत आणि कदाचित ह्याच कारणामुळे तिचो आत्मो मुक्तसुद्धा होत. असं तोडगो त्याने काढल्याने आणि मग पुढच्या काही दिवसातच त्यांनी त्याच झाडाच्या भोवती एका देवीचं मंदिर बांधल्याने आणि ज्या दिवशी त्या मंदिराची स्थापना करण्यात येईल त्याच दिवशी त्या गावकऱ्यांनी वैशूच्या आईवडिलांकासुद्धा बोलवल्याने आणि ह्यो सगळं प्रकार त्यांच्या कानावर घातल्याने जेव्हा त्यांका समजला की त्यांच्या मुलीचो आत्मो अजून अतृप्त असा, ता ऐकन त्यांका अजूनच धक्को बसलो. ती अक्षरशः त्या मंदिराकडे येऊन ढसाढसा रडाक लागली. त्या आपल्या मुलीक म्हणाक लागली की तू ह्या असं कशाक केलं, तू आमका असं सोडून कशाक गेलं. आपण याच्यावर काहीतरी मार्ग काढला असतं आणि लोका काही वेळ बोलली असती आणि मग परत शांत होणार होती. पण तू असं निर्णय घेऊन खूप मोठी चूक केलं, आमका वाऱ्यावर सोडून गेलं. पण जा काय घडूचा होता त्या घडांतर गेलेला. बघता बघता त्या मंदिराची स्थापना वगैरे झाली आणि त्याच दिवशी अंजू एका मुलीच्या अंगात येली आणि ती मुलगी अक्षरशः त्या मंदिरात जाऊन ढसाढसा रडली. तिने आपल्या आईवडिलांची खूप माफी मागितल्यान ती म्हणाली, माका ह्या सगळा सहन होत नाही होता, माका तुमची होणारी घुसमट बघवत नाही होती, माझ्यामुळे ह्या सगळा दुःख तुमच्या पदरात येला ता माका बघवत नाही होता. म्हणून मग मी ह्यो मार्ग स्वीकारलोय. पण ह्यो मार्गसुद्धा माझं खूप चुकीचं होतं, ह्या माका आता कळान चुकला. पण आता काय बोलान फायदो नाही. पण तुम्ही काय घाबरा नको. जेव्हा जेव्हा तुमका माझी आठवण येत तेव्हा तेव्हा तुम्ही या मंदिरात माका भेटा किंवा जरी मी आज मुक्त झालोय तरी माझा थोडाफार अस्तित्व ह्या मंदिरात कायम असतला. त्यामुळे तुम्ही माझी आठवण काढलास तर ती माझ्यापर्यंत नक्कीच पोचात. असा काय काय सांगान शेवटी अंजूचो आत्मो थैसून मुक्त झालो. आणि जेव्हा ह्या सगळा घडत होता तेव्हा अक्षरशः सोसाट्याचं वारं सुटलेलो आणि जे घंटा बांधलेले होते ते एकमेकांवर जोरजोरात आदळत होते. त्या सगळा वातावरण अक्षरशः सगळ्यांका भयभीत करून टाकणारा होता. पण अखेरीस गावकऱ्यांका आणि त्या गावच्या गुरुवांका यश इला होता. थंय मंदिर बांधल्यामुळे वैशूचो आत्मो तर मुक्त झालो, तिका पुढचो मार्ग गावलो, ज्यामुळे सगळेजण खूप आनंदी होते. पण त्या जंगलातला ताजा मंदिर असा त्या वैशूच्या नावान खूप प्रसिद्ध असा आणि त्या मंदिर अजूनही त्या जंगलात असा. आणि वैशूचे आईवडील जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत न चुकता ते त्या मंदिरात जायचे, वैशूची आठवण काढायचे आणि त्या गावातली जी जी लोक
जंगलात लाकडं वगैरे तोडूक यायची ती अतरून त्या मंदिरात जाऊन पाया पडायची. कारण त्या मंदिर बांधल्यापासून गावकऱ्यांका अजिबात पुढे काय त्रास होऊक नाय. उलट त्यांची भरभराट झाली. त्या मंदिर हळूहळू खूप मोठा झाला. बरीचशी लोक त्या मंदिरात नवससुद्धा मागूक येतात आणि त्यांचे ते नवस पूर्णसुद्धा होतात. इतका त्या मंदिर थंय जागृत होत गेला. त्या आजूबाजूच्या लोकांच्या मनात त्या मंदिराविषयीची श्रद्धा खूप मोठी असा. आणि ह्या गोष्टीबाबत तुम्ही जर त्या आजूबाजूच्या गावकऱ्यांका जाऊन विचारलास तर सगळ्यांका या गोष्टीची चांगलीच कल्पना असा. ही गोष्ट थंय प्रसिद्धसुद्धा असा. आता तुमच्यापैकी कोणाक जर माहिती असत तर कदाचित त्यांका त्या ठिकाणाबद्दल समजला असतच. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, अशी काहीशी होती वैशूची ही एक भयंकर गोष्ट. जी तुमका कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको. आणि या चॅनल सबस्क्राईब तर तुम्ही केला असालच. चुकान जर कोणचा रावला असत तर लगेच सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.